नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सीमध्ये तुम्ही जर फॉर्म भरत असाल किंवा एम-पी-एस-सीमधून तुम्ही एखाद्या पदासाठी अर्ज करत असाल तर फॉर्म भरताना जी माहिती द्यावी लागते त्या माहितीच्या अगेन्स्ट जे डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात त्याबद्दल काळजी घ्या. कारण रिसेंटली एम-पी-एस-सीने एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर असं दिलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरताना प्रिलिमचा फॉर्म भरताना दिलेल्या माहितीच्या अगेन्स्ट जे डॉक्युमेंट अपलोड केलं ते डॉक्युमेंट चुकीचं आहे, ते वैध नाही, ते व्हॅलिड नाही, त्यामुळे आम्ही तुमचा विचार त्या पदासाठी त्या आरक्षणामधून करत नाही, असं उत्तर एम-पी-एसने त्या विद्यार्थ्याला दिलं आहे. सो भविष्यामध्ये आता तुम्ही निश्चिंत राहू नका. पूर्वचा फॉर्म भरताना प्रॉपर माहिती भरा, योग्य ठिकाणी योग्य माहितीच गेली पाहिजे. ती जर योग्य वाटली नाही त्यांना तर तुमचा विचार ते त्या पदासाठी त्या आरक्षणामधून किंवा कदाचित तुमची नियुक्तीसुद्धा रद्द होऊ शकते. कारण त्यांच्या प्रत्येक ॲडमध्ये मेन्शन केलं असतं तुम्ही जर खोटी चुकीची माहिती दिली तर आम्ही तुमचे प्रवेश तुमचा उमेदवारी रद्द करू शकतो. सो यापुढे तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर एम-पी-एस-सीचं प्रोफाईल एकदम प्रॉपर बघून घ्या, नाही तर तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते.